फुलांपासून फळांपर्यंतचा प्रवास कसा होतो? तुम्ही कधी विचार केला आहे का? फुलांपासून खरं फळ तयार कसं होतं? चला, मी सांगते. पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा. फूल, सुरुवातीचा टप्पा. वनस्पतीत जेव्हा फूल येतं, तेव्हा त्याचबरोबर पाणी, अन्नद्रव्य आणि वाढीचे घटक त्या भागाकडे येऊ लागतात. हे फूल म्हणजे पुढचं फळ तयार होण्याची पहिली पायरी आहे. परागीभवन, नर आणि मादी गंतुकांचं मिलन. परागकोश फाटतो आणि त्यातील परागकण स्त्री केसरावर पोहोचतात. यालाच परागीभवन म्हणतात. फूलधारणा, फळ तयार होण्याची सुरुवात. नर मादी गंतुकांच्या मिलनानंतर बीज तयार होतं आणि फुलाचा गर्भाशय फळात रूपांतरित होतो. इथपासून फळाचा विकास सुरू होतो. फळाची वाढ, पेशींचं विभाजन आणि वाढ. नवीन पेशी तयार होतात आणि मग त्या पेशी वाढतात. या वाढीसाठी पाणी, अन्न, क्षार, संप्रेरक लागतात. फळ पक्व होणं, स्वाद, रंग आणि वास तयार होतो. फळ पक्व होण्याच्या प्रक्रियेत एथिलीन नावाचं संप्रेरक महत्त्वाचं काम करतं. स्टार्चचं रूपांतर साखरेत होतं आणि फळ गोडसर आणि सुगंधी बनतं. फूल म्हणजे सुरुवात आणि पिकलेलं फळ म्हणजे निसर्गाचा परिपूर्ण परिणाम.